बार्शी शहरातील लहुजी चौक येथील जयशंकर मिल परिसरात माकडांचा धुमाकूळ सुरू असून वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। आज 1690 झाडबुके मैदान भागातील सविता ननवरे यांना माकडांनी चावा घेतल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। गेल्या अनेक वर्षांपासून माकडांनी बार्शीतील रहिवाशांचा जीव हैराण केला आहे। अनेक वेळा तक्रारी अर्ज करूनही वन विभागाने कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत। सविता ननवरे यांच्या घटनेनंतर स्थानिकांच्या संतापाचा पारा चढला आहे। स्थानिकांनी वन विभागाच्या निष्क्रियतेवर ताशेरे ओढले आहेत। वन विभागाने अनेकदा आश्वासन दिले असले तरी त्याची अंमलबजावणी मात्र शून्य राहिली आहे। वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे आम्हाला रोज माकडांच्या भीतीने जगावे लागते, असे स्थानिक रहिवासी विनायक देशमुख म्हणाले। काही दिवसांपूर्वीच एका व्यापाऱ्याचा माकडाच्या भीतीने पडून मृत्यू झाला होता। ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे। आम्ही वारंवार तक्रारी करूनही वन विभागाचे अधिकारी कारवाई करत नाहीत। आता आम्ही अधिक कठोर भूमिका घेण्याची तयारी करत आहोत, असे एक स्थानिक महिला सांगत आहे। माकडांच्या हल्ल्यामुळे महिलांमध्ये आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे बार्शीतील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। वन विभागाच्या अपयशामुळे आम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागत आहे। हे शासनाच्या जबाबदारीत येते, पण हे आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले आहेत, असे स्थानिक संतप्तपणे म्हणतात। वन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे बार्शीतील नागरिक माकडांच्या हल्ल्याने त्रस्त झाले आहेत। वन विभागाने तातडीने कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे। आम्ही वन विभागाच्या निष्क्रियतेविरुद्ध आवाज उठवणारच, असा निर्धार स्थानिकांनी व्यक्त केला आहे। वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर तातडीने तोडगा काढणे आवश्यक आहे। नाव काय? सविता ननवरे। काय झालंय? काय चावलंय ते? माकड कसं काय? दुकानाला गेलो। किती माकडं होती? 4 4 माकडांना धरलं होतं का? 4-5 माकड। कोणी वाचवलं? दीक्षा लोंढे। मी दीक्षा लोंढे, 1690 झाडबुके मैदान या ठिकाणी आम्ही राहतो। या ठिकाणी आमच्या सविता ननवरे ह्या दुकानाला गेलेल्या होत्या। त्यावेळेस 5 ते 6 माकडांनी एकदम त्यांच्यावर हल्ला केला आणि पायाला चावा घेतला। त्या ठिकाणी मीही दुकानात होते, त्यामुळे मी त्यांना वाचवायचा प्रयत्न केला आणि आमच्या गल्लीतला अक्षय भालेराव त्यांनी त्या माकडांना काठी दाबल्यानंतर ते माकड पळून गेले। आम्हाला या माकडांचा भरपूर त्रास आहे। कंटिन्यू पुढचं ना? याबद्दल आम्ही वन विभागाकडे 7 ते 8 वेळेस तक्रार केलेली आहे, पण त्यावर कुठलाही निर्णय घेतलेला नाही त्यांनी। सुमन गोरे, आमच्या पत्र्यावर ही नाचते ती माकडं, गळते ती पत्र, हे जर पडते ती नाचते ती, खाली पत्र पाडते ती, लेकरसने धरते ती, बायासने चावते ती। तक्रार केली आहे कुठं? तक्रार केली तर त्यांनी काही दखल घेतली नाही, बघितलं नाही येऊन काय झालंय काय नाही ते बायासने। बोल, नाव का तू? गंगा रणजित कसबे। काय नेमकं काय प्रकार आहे माकडांचा? माकडं रोज उठून लेकरावाला त्रास देतात, लेकरावाला खेळू देत नाहीत, आड वागू देणार, धरायला लागल्यात। आमच्या इथलं सविता ननवरे त्यांना माकड चावलेला आहे। तुम्ही तक्रार केली आहे वन विभागाकडे? वन विभागाकडे तक्रार केली, पण त्यांनी दखल घेतली नाही। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।